हाय फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासोबत सांबरची रेसिपी शेअर करणार आहे। इथे मी 1 वाटी तुरीची डाळ आणि 3 ते 4 चमचे मुगाची डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली। त्यामध्ये कांदा, टोमॅटो, भोपळा आणि शेवग्याची शेंग यामध्ये मी टाकून घेतलेली आहे। त्यानंतर तुम्हाला जसं पाणी हवं आहे तसं तुम्ही यामध्ये टाकू शकता। इथे 1 पळी तेल मी टाकलेलं आहे, कारण की मग जे सांबर आहे ते उतू जाणार नाही। सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या। त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ज्या चिंचा भिजत घातलेल्या होत्या त्याचा सुद्धा कोळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। इथे पातेल्यामध्ये मी जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि कोथिंबीर याला व्यवस्थित अशी फोडणी देऊन घेतली। त्यानंतर यामध्ये मिरची पावडर आणि सांबर मसाला ॲड करून घेतला। त्यानंतर जे काही कुकरमध्ये शिजवलेलं होतं ते सगळं आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तशी तुम्ही ठेवू शकता। आणि नंतर चवीनुसार मीठ सुद्धा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। इथे आपला इडली सांबर तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला